हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आषाढी एकादशी 2025 आपली 6 जुलै रोजी आहे आणि सगळेच जण जवळ-जवळ सगळेच जण आषाढी एकादशीचा उपवास करत असतात. एकादशी म्हणजे काय? एकादशी आणि दुप्पट खाशी. आपण मिळेल ते उपवासाचे सगळे पदार्थ खात असतो. पण आषाढी एकादशीचा उपवास किंवा कुठलाही उपवास करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं. तेव्हाच आपल्याला त्या केलेल्या व्रताचं फळ मिळतं. तर एकादशीच्या दिवशी कुठले नियम पाळायचे आहेत आणि मुख्य म्हणजे कुठला एक पदार्थ जो आपल्याला चुकूनही खायचा नाहीये, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य आहे. तर तांदूळ खाणं का वर्ज्य आहे? आपण आतापर्यंत ऐकत आलोय, की एकादशीच्या दिवशी खिचडी खायची नाही, भात खायचा नाही किंवा तांदळाचा कुठलाही पदार्थ खायचा नाही. पण हे आपण ऐकत आलोय, पण याच्या मागे नेमकं काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मेधा नावांच्या ऋषींनी आई भगवतीचा कोप होऊ नये म्हणून त्यांचा शरीराचा त्याग केला होता आणि त्यांचा देहाचा त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराचे जे काही तुकडे होते ते आपल्या पृथ्वी तलावरती पडले आणि त्या तुकड्यांमधून त्या त्यांच्या शरीराच्या भागांमधून तांदूळ या वनस्पतीची निर्मिती झाली. त्याच्यामुळे तांदळाला जे आहे ना, ते तामसिक अन्न असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण तांदूळ चुकूनही ग्रहण करायचा नसतो. आपल्याला आतापर्यंत माहिती आहे बऱ्याच लोकांना, आपल्या आजी, आई लोकं आपल्याला सांगतात, की एकादशीच्या दिवशी भात खायचा नाही, खिचडी खायची नाही. तर याचं हे कारण आहे, की मेधा नावाच्या ऋषींचे जे त्यांनी प्राणत्याग केल्यानंतर पृथ्वीवरती त्यांच्या जे शरीराचे भाग पडले होते, त्याच्यामधून तांदूळ या वनस्पतीची निर्मिती झाला आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे आपण चुकूनही एकादशीच्या दिवशी तांदूळ हा पदार्थ अजिबात खायचा नाही. त्याच्याबरोबरच कांदा, लसूण आपल्याला माहिती आहे, की कांदा, लसूण जे आहे हे तामसिक अन्न आहे, ते सुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचं नाही. आता ज्यांचा कुणाचा आषाढी एकादशीचा उपवास आहे, तर ते लोकं तर खाणारच नाहीत. पण ज्या लोकांचा उपवास नाहीये, तर उपवास करत जरी नसाल, तरी या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे, की तांदूळ आणि कांदा, लसूण वर्ज्य ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही खाऊ शकता. आता ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी. तर आता बरेच जण काय करतात, एकादशीच्या उपवासाच्या नावाखाली सगळंच खातात. फळं खातात, साबुदाण्याचे वडे खातात, खिचडी खातात. सगळं म्हणजे तळण खातात, सगळं. जे काही उपवासाचे पदार्थ असतील, चिक्कीपासून लाडूपर्यंत काहीही सोडत नाही. म्हणजे आपण रोजच्या जेवणात जितकं जेवत असतो ना, त्याच्यापेक्षा एकादशीच्या दिवशी आपल्याला जे कुठले उपवासाचे पदार्थ मिळतील, ते आपण सगळेच खातो. पण उपवास आपण का करत असतो? आरोग्याच्या दृष्टीने सायंटिफिकली आपल्या पोटाला, आपल्या शरीराला आराम मिळावा म्हणून उपवास करत असतो. तर आपण इतकं सगळं अरबट-चरबट खाल्लं, तर आपल्याला उपवासाचं तर अजिबात शून्यता फळ काहीच मिळणार नाही. त्याच्यातून काय होईल आपल्याला आजार वाढतो. त्याच्यामुळे उपवास जर तुम्ही करत असाल, तुमच्याकडनं होत असेल, तर तो व्यवस्थितरित्या करा, नाहीतर करूच नका. साधं भाजी-पोळी जे जेवण आहे ते तुम्ही खाऊ शकता. आता ताई तुम्ही म्हणाल की आम्ही तर उपवास करतोय, पण जे वृद्ध लोकं आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, जे मेडिकेशनवरती आहेत, म्हणजे जे गोळ्या घेतात, तर त्यांना खाण्याची गरज असते. तर अशा लोकांनी उपवास नाही केला तरीही चालतो. काही त्याच्याने आपल्याला असं दोष वगैरे लागत नाही, की "अरे बापरे! आपण उपवास नाही केला." एनिवेज आपण उपवास केला म्हणजे काही ना काहीतरी खाणारच असतो. जर उपाशी आपल्याकडनं राहिलं जात नसेल, तर उपवास करूच नाही. आणि जे लोकं करतायत त्यांनी शक्यतो फळाहार करावा. म्हणजे जे धष्टपुष्ट लोकं आहेत, जे उपवाशी राहू शकतात, तर त्यांनी फळाहार करावा किंवा मग जे साधं तुम्ही भगरची खिचडी म्हणा किंवा ज्या साध्या गोष्टी असतात त्या तुम्ही खाऊ शकता. पण खूप खाणं याला काही उपवास म्हणत नाही. याच्यातून आपल्याला केलेल्या कुठल्याही सेवेचं फळ मिळणार नाही. उपवासाबरोबरच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण बऱ्याच अशा श्रीहरी विष्णूंच्या सेवा करणार आहोत. त्याचबरोबर पांडुरंगाच्या सेवा करणार आहोत. पण अशी एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे, जी तुम्ही केली नाही तर तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ मिळणार नाही. तर हा एक जो मंत्र आहे आपल्याला परमपूज्य मोरे दादांनी दिलेला आहे पांडुरंगांचा मंत्र. तो एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून पठण करायचा आहे. सकाळी केला तर अतिउत्तम किंवा दिवसभरात तुम्ही कधीही एक माळ या मंत्राचा जाप करायचा आहे. तर तो पांडुरंगाचा मंत्र असा आहे, श्री वत्स्यं धारं वक्षि मुक्ता माला षडाक्षरम्. तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हा मंत्र दिलेला नाहीये. तर मला जर शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही आवर्जून कुठलीही सेवा जर तुमच्याकडनं शक्य नाही झालं म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही भागवत पारायण नाही केलं आणि कुठल्या ज्या सेवा असतील त्या नाही जरी केल्या तरी एक माळ या मंत्राचा जप केला तर तुम्हाला प्रत्येक सेवेचं पुण्यफळ मिळेल. तर आवर्जून या एका मंत्राचा जाप करायला विसरू नका.
आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा जेणेकरून असेच छान सेवेचे माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जेणेकरून जी सेवा आपण करतो ती दुसऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचते आणि ते सुद्धा सेवा करतील आणि चांगल्या मार्गाला लागतील. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.